विदाउट इंडिकेटरने घुसणारे पण खूप जण आहेत त्यामध्ये. खूप एवढी स्ट्रगल आहे रोजची. त्याला काय आनंद भेटला काय माहिती, गाडी अशी कट मारून माझ्याकडे बघण्यात. गाडी होत आहे कोल्ड स्टार्ट. 2 मिनिटं लागतील आणि त्यानंतर निघू आपण आपल्या ब्लॉकसाठी आणि ऑफिससाठी. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आज परत निघालो आपण ऑफिससाठी. जाताना खूप स्ट्रगल आहे. सिग्नल थांबलेला आहे तर आपण आपल्या दुसऱ्या रूटने जाऊ. खूप स्ट्रगल आहे त्या रस्त्याने, कारण एकतर रोड छोटे वाघोलीच्या साईडने आणि त्यामध्ये येणारे पब्लिक, ट्रक्स येतात, 4 व्हीलर येतात आणि कोणी कोणाला समजून नाही घेत. सर्वजण आपापल्या रीतीने चालतात. त्यासाठी आपण त्या लोकांपासून दूर वाघोली भाजी मंडईमधनं गाडी नेऊ. हा रस्ता चांगला आहे, इथे काही गर्दी नसते. क्रिकेटच्या मॅचेस सुरू होत्या इथे, आता त्या संपल्यात आणि ते आपण संध्याकाळ रात्रीच्या टायमाला सुरू असतं, दिवसा नसतं. आलो. आणि असं नाही की ट्रॅफिक भेटणार नाही, ट्रॅफिक तर कंटिन्यू भेटतच राहते. तर भीती ही वाटते की कोणत्या साईडने कधी येऊन आपल्याला इथे ठोकणार, आणि त्या व्यक्तीने जरी ठोकलं तर गलती आपलीच राहणार, हे तर नक्की आहे. विदाउट इंडिकेटरने घुसणारे पण खूप जण आहेत त्यामध्ये. खूप एवढी स्ट्रगल आहे रोजची, काय सांगता नाहीत कधी काय होईल इथं. तर बघू शकता रस्त्याच्या अर्ध्या मध्यापर्यंत लोक येऊन उभे आहेत आणि सिग्नल काही सध्या थांबलेला पण नाहीये. अत्यंत विचित्रपणे गाडी चालवून देतात हे लोक. आणि 4 व्हीलरचा तर 2 व्हीलरवाल्यांना धक्का जरी लागला तर ते तसे पण खाली पडणारच. तर सांभाळून तर ते काही गाडी चालवत नाहीत. आणि काही काही 2 व्हीलरवाले पण पागलसारखे मदत येऊन जातात आणि इंडिकेटर तर बिलकुल नसतं त्यांच्याकडे. इंडिकेटर असतं पण त्यांना असं वाटतं की आपल्याला बिल येईल इंडिकेटर दाखवला, आणि त्यामुळे ते कदाचित इंडिकेटर पण दाखवत नसतील. खूप त्रास आहे रोज या रोडवर चालण्याचा, पण आपल्याकडे काय पर्याय नाहीये. त्रास होतोय तर सहन करावाच लागणार आहे. म्हणजे आता वाघोलीतल्या पण लोकांनी सिग्नल पाळायला सुरुवात केली. चला, काहीतरी चांगलं होतंय. आणि चुत्यासारखे काही गांडू मदत येतात.
त्याला काय आनंद भेटला काय माहिती, गाडी अशी कट मारून माझ्याकडे बघण्यात. असो, त्याला आनंद भेटला, भाऊ खुश झाला. या ठिकाणी आतमध्ये एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर जायचं आहे. त्या ठिकाणी जे केशरी कलरचे फुलं दिसतात त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे मला गाडीचा. बट ते आता तर होणार नाहीये, ते होईल संडेच्या दिवशी. या ठिकाणचं काम संपवून आता आपण चाललोय रॉंग साईडनी सोयरिक गार्डन समोर. त्या दिवशी सेम या येलो कलरच्या ऑटोजवळ, सॉरी ग्रीन कलरच्या ऑटोजवळ इथे ॲक्सिडेंट झालेला. बट आपल्यासोबत असं काही होणार नाही, देव आहे आपल्यासोबत. या ठिकाणी सिग्नल काही वेळा अगोदर लोक पाळत होते, पण आता नाही पाळत आहेत ते. दुपारच्या टायमाला पण उन्हामध्ये नाही पाहिजे एवढी ट्रॅफिक, पण ट्रॅफिक असते इथे. आणि हे एक टास्क बनून जातं की या जागेवरनं जायचं. निष्काळजीपणे पण खूप लोक असतात, काही काही तुम्हाला माहिती आहे लोकांना काय म्हणतात मी नाही म्हणू शकत, म्हणून देतो. येडजवे लोक असतात काही काही, जी गाडी व्यवस्थित नाही चालवत आणि अचानक मधात येऊन जातात. चार्जिंगची स्कूटी एवढी जोरात पळते का? चांगली जोरात पळते चार्जिंगची स्कूटी. यो चार्जिंग गोफा गो इझी इलेक्ट्रिक स्कूटर, नो लायसन्स नो रजिस्ट्रेशन. यो बॉय. या ट्रकवाल्यांपासून खूप फाटते, लगेच मधात येऊन जातात. आणि ब्रेक, नॉन एबीएस गाडी आहे आपली, ब्रेक नाही लागले तर सरळ देवाजवळ. आणि मग गाणं सुरू होणार, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. नाही तर दुसरं, ए जी मंगल भवन मंगल हारी. आता हे लोक असे मधात आले, यांना अचानक कोणी उडवलं तर गलती गाडीवाल्यांची, यांची काहीही गलती नाही, कारण की हे चालू आहे आपल्या रस्त्यानी. आणि पुन्हा ट्रॅफिक. आणि हा ट्रकवाला आता कुठे जाणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे, की साईडला नाही आलं पाहिजे, नाही तर हे सर्व कट मारून आतमध्ये येतात. थंड वाटते, काहीतरी समोर प्रोग्राम सुरू आहे. नाही नाही, प्रोग्राम नाही सुरू आहे, स्प्रे करताय झाडांवर पाणी. कॅमेरावर पाणी नको यायला, नाही तर मग बरोबर कॅप्चर नाही होणार. हा मस्त वाटतं, मस्त वाटतं, भारी भारी आहे. आलं वाटतं लिंकवर पाणी, आलं वाटतं लिंकवर पाणी, आले आले आले. तर तर चला मित्रांनो, आपण पोहोचतोय ऑफिसला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये, काहीतरी नवीन आणू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.